डेअरीसारखं अगदी घट्ट असं दही आपण घरच्या घरी बनवू शकतो. शिवाय हे दही आपण चाकूच्या मदतीने वडींसारखं कट करू शकतो. अशा पद्धतीचं घट्ट दही कसं लावावं हेच आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सुजाता पाटील रेसिपीजमध्ये. चला मग रेसिपी बघूया. इथे माझ्याकडे अर्धा लिटर हे म्हशीचं दूध आहे, म्हणजे फुल फॅट क्रीम दूध आहे. तर हे दूध मी आधी तापवून घेतलं नव्हतं, तर आत्ताच तापवून घेत आहे. आणि दूध तापल्यानंतर अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला ढवळायचे, म्हणजे यावरती जी साय येते ती साय आपल्याला चमच्याने मोडून त्या दुधामध्येच मिक्स करायची आहे. तुम्ही बघू शकताय. आता आपलं हे दूध गरम झालं आहे. आता आपल्याला हे दूध आपल्या बोटाच्या पेरू इतकं कमी होईल तोपर्यंत उकळून घ्यायचं आहे. कमी गॅसवरतीच आपल्याला जवळपास 10 ते 12 मिनटं दूध आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, दह्याला पाणी सुटत नाही. दुधामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असेल, पाण्याचे क्षार असतील, ते पूर्णपणे दुधातनं मिटून जातं किंवा आटून जातं. तर त्यामुळे दह्याला पाणी सुटत नाही. आता तुम्ही इथे बघू शकताय, जवळपास 10 ते 12 मिनटानंतर पेरभर आपलं दूध आटलेलं आहे. आता आपण काय करायचं, गॅस बंद करून घ्यायचा. आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हे जवळपास 20 मिनटं गार करून घ्यायचे. पूर्ण गार करायचं नाही, कोमट होतं तोपर्यंत गार करायचं आहे. आता बघा, गार झाल्यानंतर सर्वात आधी जी सायवरती येते ती मोडून घ्यायची. त्यानंतर आपला करंगळीचा बोट बुडवून बघायचा, चटका सोसवेल इतकं आपल्याला हे दूध गरम हवं आहे. आता काय करायचं, असं पसरट असं एक बाऊल घेतलेलं आहे. इथे मी काचेचा बाऊल घेतला आहे. तुम्ही स्टीलचं पातेलं घ्या, स्टीलचा बाऊल घ्या. त्यामध्ये विरजण घालायचे. इथे माझ्याकडचं विरजण अजिबात आंबट नाही, म्हणून इथे मी 2 चमचे विरजण घालत आहे. विरजण पहिल्यांदा याच्या गाठी मोडून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने भांड्याला पसरवून चिटकवून लावून घ्यायचं आहे. संपूर्ण भांड्याला आपल्याला हे विरजण लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सगळीकडे विरजण लावून झालं की आपण जे दूध गरम करून कोमट करून घेतलेलं आहे ते दूध आपल्याला या बाऊलमध्ये घालून घ्यायचं आहे. पूर्ण गार दूध नसावं. जर पूर्ण गार दूध असेल त्यामुळे सुद्धा दह्याला पाणी सुटतं, आणि खूप जास्त गरम असेल तर त्यामुळे सुद्धा दह्याला पाणी सुटतं. आता तुम्ही बघू शकताय, दुधामध्ये हे जे असं सायसारखं तयार होतं ना, यामुळे आपलं दही अगदी लवकर लागतं आणि अगदी घट्ट लागतं. आता बघा, चमच्याने अजून मी वरून जवळपास अर्धा चमचाभर विरजण वरून घालून घेत आहे. हे बघा, आणि थोडंसं फक्त 1-2 वेळा असं फिरवून घेत आहे चमचा. आणि त्यानंतर काय करायचं, वरून झाकण ठेवून आपल्याला हे जवळपास 6 ते 7 तास आपल्याला असंच ठेवून द्यायचे. आता हे असंच ठेवून द्यायचं म्हणजे याला हात लावायचा नाही, इकडून तिकडून उचलायचं नाही किंवा उघडूनसुद्धा आपल्याला बघायचं नाही आहे. आपण जर हे पुन्हा पुन्हा उघडून बघितलं तर जी दही बनण्याची प्रोसेस आहे ती खंडित होईल आणि घट्ट असं दही तयार होणार नाही. तर आता आपलं हे दही जवळपास 6 ते 7 तास दही तयार झाल्यानंतर 1 तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं सेट करण्यासाठी. आता इथे तुम्ही बघू शकतायत, आपलं दही अगदी घट्ट आणि डेअरीसारखं तयार झालेलं आहे. हातालासुद्धा अजिबात ओलसरपणा चिटकत नाही, इतकं हे घट्ट दही तयार होतं. तर हे कशामुळे, आपण जे दूध छान उकळवून घेतलं, दुधामधले जे पाण्याचे अंशच होते ते आपण आटवून घेतले, त्यामुळे या दह्याला अजिबात पाणी सुटत नाही किंवा दही पातळसुद्धा लागत नाही. तर आंबट होऊ नये यासाठी काय करायचं, दही खूप जास्त वेळ वरती राहू द्यायचं नाही, कारण की आता उन्हाळ्याचे दिवस आहे. जवळपास 6 ते 7 तासात दही तयार होतं आणि लगेचच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपलं दही अजिबात आंबट होत नाही. तर इथे बघा, मी तुम्हाला दही चमच्याच्या मदतीने काढून दाखवत आहे. तुम्ही बघू शकताय, अगदी वडीसारखं हे दही तयार झालेलं आहे. इथे मी चाकूच्या मदतीने कटसुद्धा करून दाखवणार आहे. अगदी जशा वड्या तयार होतात ना त्या पद्धतीने, किंवा पनीर कट करतो ना त्या पद्धतीने हे दही तयार झालेलं आहे. इतकं घट्ट दही तयार होण्यासाठी आपण दूध छान उकळून घेतलं, त्यानंतर दही छान सेट करून घेतलं, तर या सगळ्या
पद्धतींमुळे हे दही अगदी डेअरीसारखं घट्ट असं लागलेलं आहे. तुम्हाला इथे मी चमच्यावरती सुद्धा उचलून दाखवत आहे आणि बघा, सहज जरी खाली पाडलं तरीसुद्धा यातनं पाणी अजिबात निघत नाही. अगदी घट्ट असं हे दही तयार झालेलं आहे. तर एकदा तुम्ही दही या माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा. तुमचंसुद्धा दही अगदी घट्ट असं लागेल. यासाठी दूध फक्त छान उकळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण विरजण टाकून जेव्हा दही तयार होण्यासाठी ठेवून देतो तेव्हा परत परत उघडून बघायचं नाही किंवा ते भांडं इकडून तिकडे उचलून सुद्धा ठेवायचं नाही. म्हणजेच काय, तर त्याला अजिबात हात लावायचा नाही. त्याची प्रोसेस अगदी छान अशी होऊ द्यायची. मग यामुळे आपलं दही अगदी घट्ट असं तयार होणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. माझ्या नवीन नवीन ज्या रेसिपीज असतील त्या तुमच्यापर्यंत अगदी लवकर पोहोचतील. चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.